अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईफ चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। स्वामी भक्तांनो, तुम्ही श्रवण करत आहात श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथातील संपूर्ण अध्यायांचे मराठी अनुवाद। आपण सर्व स्वामी भक्त नित्यसेवेमध्ये श्री स्वामी चरित्रातील 3 अध्यायांचे पठण करतच असतो। मग हे मराठी अनुवाद का माहिती करून घ्यायचे तर बघा, ग्रंथ समजले तरच संत समजतात आणि संत समजले तरच भगवंत समजतात आणि भगवंत समजले तरच आपण भगवंतांच्या चरणी एकरूप होऊ शकतो, त्यांना पूर्णपणे शरण जाऊ शकतो। त्याचमुळे आपल्याला सर्व ग्रंथांचे मराठी अनुवाद आपल्या बोलीभाषेमध्ये समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे असते। तर बघा स्वामी भक्तांनो, आतापर्यंत आपण 18 अध्यायांचे मराठी अनुवाद संपूर्ण श्रवण केलेले आहेत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रवण करणार आहात 19व्या अध्यायाचे मराठी अनुवाद। चला तर मग श्री स्वामी चरित्र सारामृतातील 19व्या अध्यायाचे मराठी अनुवाद। सर्वप्रथम श्री गणेशांना वंदन करूयात। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बुवा म्हणतात, आपण हा ग्रंथ नियमित श्रवण करावा, त्यामुळे आपल्याला परब्रह्म काय आहे ते कळेल व त्याचबरोबर दिव्य ज्ञान प्राप्त होईल, आपले चित्त शुद्ध होईल व मनास परमानंद मिळण्याचा मार्ग सोपा होईल। त्याचबरोबर ह्या नरदेहातून मुक्त होऊन मोक्षाची प्राप्ती होईल। पुढे लेखक श्री विष्णुबुवा सांगतात, आळंदीच्या आजूबाजूमधील व आसपासच्या क्षेत्रात एक नरसिंह सरस्वती नावाचे मोठे सत्पुरुष होऊन गेले। ते त्या क्षेत्रात खूप प्रसिद्ध होते। त्यांना योगाभ्यासाचे खूप ज्ञान होते। तरीसुद्धा त्यांनी कृष्णा नदीच्या तीरावरील अनेक पवित्र स्थळांना भेटी दिल्या। योगातील अनेक प्रकारचे ज्ञान असलेल्या अनेक महासाधू संतांना पण त्यांनी भेटी दिल्यात, पण तरीसुद्धा हठयोगाविषयी त्यांना अधिक विशेष माहिती कोणी देऊ शकले नाही। त्यामुळे आपल्याला हठयोग यावा ही त्यांच्या मनात खूप इच्छा होती। श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी त्यांनी बरेच काही ऐकले होते व अनेक लोकांकडून स्वामींचा महिमा ऐकून त्यांची महाराजांना भेटण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनामध्ये झाली होती। त्यामुळे ते महाराजांचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोट येथे आले। नरसिंह सरस्वती नावाचे सत्पुरुष अक्कलकोटला का आले आहेत हे श्री स्वामी महाराजांना अगोदरच कळून चुकले होते। त्यामुळे जेव्हा ते महाराजांचे दर्शन घेत होते त्यावेळी श्री स्वामी समर्थ महाराज यांनी योगातील आज्ञाचक्र भेद कसा करावा याबाबत एक श्लोक म्हणतात, नरसिंह सरस्वती यांची समाधी लागली व त्यांच्या शरीरातून ब्रह्मांडातील निघालेल्या प्राणवायूचा संचार झाला व त्यांचे संपूर्ण शरीर निश्चेष्ट पडले। त्यावेळी तेथे जमलेल्या सर्व स्वामी भक्तांना खूप आश्चर्य वाटले। काही वेळानंतर नरसिंह सरस्वती सत्पुरुषांची समाधी उतरली व ते जेव्हा ध्यानावर आले त्यावेळी ते स्वामी महाराजांच्या दिशेने धावत गेले व त्यांनी त्यांच्या चरणांना आपले मस्तक टेकले। स्वामी समर्थांच्या परमदर्शनाने त्यांच्या चित्ताला खूप आनंद झाला। ते आपल्या मनात विचार करत होते की मी हठयोग शिकण्यासाठी इकडे तिकडे खूप भटकलो व माझा अमूल्य वेळ नष्ट केला। तहान लागल्यावर विहीर जवळ असूनही विहिरीचे पाणी जसे पिता येत नाही, अगदी तसेच माझे झाले होते। हठयोग शिकण्यासाठी खूप प्रयत्न केले पण ते सर्व कष्ट व्यर्थ गेले। ते स्वामींना म्हणाले की आज तुमच्या कृपेनेच माझ्या इच्छा पूर्ण झाल्यात, आता माझ्या चिंता पण दूर झाल्या आहेत व त्यामुळे माझा कार्यभाग आता पूर्ण झाला आहे। त्यानंतर काही दिवस नरसिंह सरस्वती यांनी तेथे व्यतीत केला व त्यानंतर त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची आज्ञा घेतली व ते आपल्या आळंदीला परत आले। आता त्यांच्यात असलेल्या सिद्धी वेगाने कामे करू लागल्या, त्यामुळे त्यांची कीर्ती जोमाने जिकडे तिकडे वाढू लागली। एक दिवस ते पुन्हा स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला येतात
तेव्हा त्यांना स्वामीच आपले खरे गुरु आहेत यांची प्रचिती येते. त्यामुळे ते स्वामी महाराजांना वंदन करून आपले हात जोडून उभे असताना स्वामी त्यांना म्हणतात की, का रे बाबा, तू आपली सिद्धी अजून सोडली नाही असे मला दिसत आहे. आता तरी तुझ्या अंगी असलेली सिद्धी सोडून देशील तरच तुझे भले होईल व तुला श्रेष्ठत्व प्राप्त होईल व तुझा अंतकाळ प्रभूच्या चरणी होऊन मोक्ष पावशील. महाराजांचे हे बोलणे ऐकून तेथे हजर असलेल्या भक्तजनांना श्री स्वामी समर्थांनी असा उपदेश का दिला हे ऐकून आश्चर्य वाटले. पुढे नरसिंह सरस्वती या सत्पुरुषांना आपल्या दुःखाचे कारण समजले व त्यामुळे त्यांच्या अंगी असलेली सिद्धी सोडून त्यांनी दिली व ते आळंदीला परत आले. श्री स्वामी समर्थांच्या अनेक भक्तगणांमध्ये एक भक्त श्री यशवंत भोसेकर होते. त्या क्षेत्रात सर्व लोक त्यांना देव मामलेदार म्हणून सुद्धा ओळखत असत. ते सुद्धा स्वामी महाराजांचे एक निस्सीम भक्त होते. महाराजांची पण त्यांच्यावर खूप मोठी कृपादृष्टी असल्याने त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. वासुदेव बळवंत फडके हे एक मोठे ब्राह्मण असून सुद्धा ते क्रांतिकारी प्रवृत्तीचे होते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारले होते. त्यांनी स्वामी समर्थ महाराजांची खूप कीर्ती ऐकली होती. त्यामुळे ते आपली तलवार हाती घेऊन अक्कलकोटला येतात. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या हातांचा जर त्यांच्या तलवारीला स्पर्श मिळाला तर श्री स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्याला आपल्या कार्यात यश मिळेल ही त्यांची भावना होती. त्यामुळे श्री वासुदेव बळवंत फडके हे स्वामी महाराजांच्या समोर आपली तलवार आणून ठेवतात व ते दूर उभे राहून स्वामींच्या आदेशाची प्रतीक्षा करतात. पण या कार्यामध्ये यश मिळणार नाही कारण ही योग्य वेळ नाही हे सुचवण्यासाठी श्री स्वामी महाराज ती तलवार जवळच्या तरवडाच्या झाडाच्या फांदीवर ठेवून देतात. श्री स्वामींना काय सांगायचे आहे हे वासुदेव बळवंत फडके यांना समजून जाते. पण त्यांच्या मनात आपल्या मातृभूमीचे प्रेम हे आपले कर्तव्य आहे व ते शिरसावंद्य समजून ते बंड पुकारतात. पण पुढे त्यांना त्यांच्या कार्यात यश मिळत नाही. श्री तात्यासाहेब भोसले नावाचे एक राजदरबारातील आश्रित सरदार अक्कलकोट येथे राहत होते. ते स्वामी समर्थांचे एक निस्सीम भक्त होते. ते दररोज रात्रंदिवस श्री स्वामी महाराजांच्या चरणी लीन होऊन त्यांचे भजन पूजन करीत असत. एक दिवस त्यांना आपल्यासमोर चक्क यमदेवतेचे दर्शन झाले. ते दृश्य पाहून त्यांना असे वाटले की त्यांचा मृत्यू जवळ आला आहे. तेव्हा ते स्वामी महाराजांकडे गेले व आपल्याला मरणाच्या संकटातून वाचवा असे ते म्हणाले. त्याचवेळी स्वामी समर्थांनी स्वतःच त्या यमदेवतेला आपल्या समक्ष बोलावून त्याला आज्ञा केली की हा माझा भक्त आहे, त्यामुळे त्याला हात लावण्याची हिंमतही करू नकोस. यमदेवतेने श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेचे पालन केले. ही घटना घडली तेव्हा एक वृद्ध बैल तेथेच उभा होता. तेव्हा स्वामी समर्थांनी यमाला आज्ञा केली, सध्या ह्या बैलाचे वय पूर्ण झाले आहे, तेव्हा तू ह्या बैलाला सोबत घेऊन जा. श्री स्वामी समर्थांची आज्ञा यमाने पाळली व त्याचबरोबर तो बैल मृत्युमुखी पडला व जमिनीवर पडला. अशा प्रकारे महाराजांनी बैलाला तर मुक्ती दिलीच, पण त्याबरोबर तात्यांचे प्राण वाचून त्यांना जीवनदान दिले. ह्या ग्रंथाचे लेखक श्री विष्णुबुवा पुढे म्हणतात की स्वामी समर्थ महाराजांच्या अशा अनेक लीला आहेत व त्या जर सांगितल्या तर हा ग्रंथ लिहिण्यास सुद्धा अपूर्ण पडेल. अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचा 19व्या अध्यायाचा मराठी अनुवाद येथे संपूर्ण होत आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर पडणे, स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभणे ही खूप भाग्याची अशी गोष्ट आहे. ज्या व्यक्तीवर स्वामींची कृपादृष्टी असते, स्वामींचं कृपा आशीर्वाद ज्या व्यक्तीला लाभतो त्या व्यक्तीचे यमही काही बिघडू शकत नाही, हे आपण या अध्यायात पाहिले.
तर हा जर या व्हिडिओमधील 19व्या अध्यायाचे मराठी अनुवाद तुम्हाला आवडले असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील अध्यायाचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल. चला तर मग भेटूया पुढील 20व्या अध्यायाच्या मराठी अनुवादासह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.